हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी माझ्या घरी आलेली आहे। माझ्या घरातले एक सदस्य तुम्हाला पनीरचा एक आयटम करून दाखवणार आहेत। आजकाल आपण लग्नात गेलो, कुठल्या समारंभात गेलो की पनीरच्या शिवाय त्या पानाची गाडी पुढेच सरकत नाही। पनीर असावंच लागतं, पण ते पनीर खूप डेंजर असतं बरं का, कारण ते बाहेर मिळणारं पनीर काय असतं काय माहिती। पण आम्ही मात्र चांगल्या दर्जाचं पनीर आणलेलं आहे आणि त्याचा तो आयटम कसा बनवतात हे माझ्या घरातली एक सदस्य तुम्हाला दाखवणार आहे। मोहन व्ह्यूअर्स, मी तुम्हाला ओळख करून देते। ही आहे माझी मुलगी मोहन। तू काय करतेस हे माझ्या व्ह्यूअर्सना सांग ना। हो, तर मी एक स्पेशल एज्युकेटर आहे। मी मुलांना थेरपी देते, जे स्पेशल असतात त्या मुलांना। आणि या व्यतिरिक्त इंस्टाग्रामवर माझं चॅनल आहे आणि तिथे मी लोकांना एकदम स्वस्तात आणि मस्त साड्या आणि ड्रेसेस कसे बनवायचे हे दाखवते। आणि हिच्या इंस्टाग्रामचं जे हँडल आहे ना, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्हालाही जर का स्वस्तात मस्त अशा साड्या बनवायच्या असतील तर तुम्ही जरूर हिच्या प्रोफाईलला व्हिजिट करा। आज तू आम्हाला काय दाखवणार आहेस? आज मी तुम्हाला पालक पनीरचा एकदम आगळावेगळा प्रकार म्हणजे उलटा पालक पनीर दाखवणार आहे। हा बनवायला एकदम सोपा आहे आणि ह्याच्यामध्ये पालक हा व्यवस्थितरित्या खाल्ला जातो। मोहन, एक तर मला आधी स्वयंपाक धड येत नाही, पण तुला येतो हे मी गृहीत धरते। येतं ना चांगलं? हो, माझे व्ह्यूअर्स खुश झाले पाहिजेत। येतो ना? हो, चल आपण किचन मध्ये जाऊ। चला। यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी सांगते। यासाठी आपण घेणार आहोत 2 मीडियम साईजचे कांदे, 2 टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा, थोडी हळद, काश्मीरी लाल तिखट रंगासाठी, मीठ, काळा मसाला, कसुरी मेथी, जिरं, तेल, 200 ग्रॅम पनीर आणि 2 जुडी पालक। मोहर, तू हे पनीर कुठनं आणलंस? हे पनीर मी घरी बनवलेलं आहे आणि दूध फाडून जर का तुम्ही एक प्रॉपर असा स्क्वेअर शेपचा साचा आणलात तर एक्झॅक्ट बाहेरच्या सारखं असं पनीर बनतं। हो हो, अरे वा, फार संशोधन केलेस हो स्वयंपाकात। आणि हे पालक मी स्वतः मार्केटमधनं जाऊन आणलेले आहेत। तुम्हाला जेवढे स्वस्तात मिळू शकतील तेवढ्या स्वस्तात तुम्ही ते आणा आणि फ्रेश असले पाहिजेत, बस एवढंच एक त्याचं कंडिशन आहे। बघू दे पालक कसा आहे। हां, आहे फ्रेश आहे। व्ह्यूअर्स, पालक आणि पनीर हे अगदी फ्रेश असलं पाहिजे। आता मला एक तुला शंका विचारायची की हा जो काळा मसाला आहे तो तू एवढा का घालतीयेस? कारण आपण पनीरची ग्रेव्ही करणार आहोत। हे उलटा पालक पनीर असल्यामुळे त्यामुळे पनीरमुळे थोडासा गोडसपणा येणार आहे, तर तो घालवण्यासाठी आपल्याला हा मसाला थोडासा जास्त घालावा लागतो, कारण ते क्रीमी टेक्स्चर आपल्याला भाजीच्या दिशेने न्यायचं आहे। ओके व्ह्यूअर्स, हा जो काळा मसाला आहे ना, याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती टाकलेला आहे ना। हा चांगला झणझणीत मसाला आहे, पण हा मसाला तुम्हाला बनवायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आणि काय ग, एवढं तेल घालणार आहेस? माझे व्ह्यूअर पळून जातील ना। अगं नाही ग, या चमच्याने थोडं थोडं तेल टाकणार आहे, जसं लागेल तसं, आणि कमीत कमी तेलातच बनवणार आहे। बघा। हो, आता पहिल्यांदा काय करतेस? आधी आपण पालक निवडून घ्यायचा आहे आणि मग त्याला धुवून टाकायचं आहे। ओके, मी निवडू का? हो, अगं आई, माझ्या मागे असं मुकादमासारखं उभं राहण्यापेक्षा ते 2 कांदे जरा बारीक चिरशील का? लावलं मला कामाला। बघ मोहन, मी बरोबर कापलाय ना? हो, एकदम परफेक्ट। आता आपण पालक मस्तपैकी धुवून घेतलेला आहे, तर आता आपण असे छोटे छोटे ह्याचे असे सेक्शन्स घ्यायचे आणि हा असा बारीक बारीक चिरायचा आहे। हा उलटा पालक पनीर असल्यामुळे पालक अजिबात मिक्सरमध्ये ग्राइंड करायचा नाहीये, तर तो बारीक चिरून घ्यायचा आहे। अच्छा, पण तो चिरताना बारीक चिरायचा? हो, आणि मग ब्लांच करायचा का? नाही, बाकी काहीच नाही, असा डायरेक्ट कच्चा पालक चिरून घ्यायचा आहे। अच्छा, म्हणजे त्यातली जीवनसत्व वाहून नाही जाणार। हो, आता आपण हे 2 टोमॅटो धुवून घेतलेले आहे, तर याला कापून आपण मिक्सरमध्ये छान याचं वाटण करून घ्यायचंय, एकदम बारीक, पाणी न टाकता। वाटण म्हणजे अजून काय घालायचंय की फक्त? नाही, फक्त टोमॅटो वाटून घ्यायचे, टोमॅटो प्युरी बनवायची। अच्छा, ओके। हे बघाई, अशी छान मस्त प्युरी करून घ्यायची आहे। हां,
आता मी रेसिपीला सुरू करते. तर सगळ्यात आधी आपण गॅस लावून त्यावर भांडं ठेवूयात. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूयात. चमचा छोटा आहे त्यामुळे मी 3 चमचे तेल टाकते. तेल व्यवस्थित कडकडून तापलंय तर ह्याच्यात आपण 1 चमचा जिरं टाकूयात. जिरं थोडंसं झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. हा कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला जात नाहीये त्यामुळे मी थोडंसं तेल टाकते अजून 1 चमचा ते 1.25 चमचा, म्हणजे मस्तपैकी कांदा परतला जाईल. हो राघव, तेल हा आपल्या घरच्या स्वयंपाकातला हा विषय आहे. अगं छोट्या चमच्यानी 4 चमचे तेल टाकलेलं आहे आणि एवढी माणसं खाणार आहेत म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 1 चमचा पण तेल येणार नाहीये. हे आपण किती जणांसाठी बनवतोय? 4 ते 5 लोकांसाठी. कांदा आता गोल्डन ब्राऊन व्हायला थोडासाच एक वेळ बाकी आहे. तेव्हाच आपण त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत, म्हणजे कांदा जळणार नाही आणि एकदम प्रॉपर गोल्डन ब्राऊन होईल. अच्छा, असं असतं का? हा, झाल्यानंतर काही लोक टाकतात आणि कांद्याचा कडूपणा बाहेर येतो. आता ह्याच्यात मी सगळ्यात आधी काळा मसाला घालणार आहे. काळा मसाला सगळ्यात आधी यासाठी घालायचा कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी तेल आहे, तर परतताना ते सगळं तेल बाहेर येतं आणि एक सुंदर रंग येतो जो आपल्याला हवाय. हे चांगलं आपण मिक्स केलेलं आहे. गॅस 2 नंबरवर केलेला आहे आणि हा रंग भाजीसाठी आहे. आपण पनीर घालणार आहोत जे पांढऱ्या रंगाचा आहे, त्यामुळे त्याचा रंग आपल्याला पांढरा न राहावा यासाठी ह्याच्यात आपण काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत 1.5 चमचा, जे अजिबात तिखट नसतं, फक्त रंगासाठी आहे. जर का तुम्हाला असं वाटतंय की फोडणी जळेल तर थोडंसं पाणी घाला, म्हणजे फोडणी जळणार सुद्धा नाही आणि चांगला तवंग येईल. आता आपण ह्याच्यामध्ये हा प्युरी केलेला टोमॅटो घालणार आहोत. प्युरी आणि सगळे मसाले पडल्यानंतर मस्त वास यायला सुरुवात झालेली आहे. मोहर, मला आतापासून भूक लागते. हो, आता गॅस 2 नंबरवर करायचा आहे आणि ह्याच्यावर ताट ठेवून तेल वर येईपर्यंत एक छान वाफ घ्यायची आहे. जोपर्यंत टोमॅटोच्या प्युरीला छान तेल सुटतंय तोपर्यंत आपण पनीरचे मस्त तुकडे करून घेऊयात. पनीरचे तुकडे कसेही केले तरी चालतील कारण ते आपल्याला वाटायचेच आहेत. तर आपण ते फक्त मिक्सरमध्ये आता टाकून ठेवणार आहोत. ढक्कन काढून बघूयात की छान तेल सुटलंय का. तर तसं तुला दिसतंय एकदम प्रॉपर तेल सुटलेलं आहे. हा, खरंच की. थोडंसं हलवून घेऊयात. कमाल आहे, 4 चमच्यातच तेल आणलंस तू वरती. वाह. आता आपण या ग्रेव्हीमध्ये हा चिरलेला पालक टाकणार आहोत. पालक टाकताना हे लक्षात घ्यायचं आहे की पालक हा शिजल्यानंतर बारीक होणार आहे, म्हणून आधी मोठं भांडं घ्या म्हणजे तो व्यवस्थित हलवला जाईल. अच्छा, म्हणून तू एवढी मोठी लगड म्हणून काढली एवढी आहे. मोठी भांडं घेतलेलं आहे. आता हे छानपैकी फास्ट गॅस करून हलवून घ्यायचंय, म्हणजे पालक एकदम छोटा होईल आणि पूर्ण मसाला त्याला लागला जाईल. याच्यावर आपल्याला ताट वगैरे ठेवायचंय नाही, आता हा आपल्याला असाच फक्त हलवून घ्यायचा आणि पालक आणि मसाले एकजीव करून घ्यायचे. अच्छा, म्हणजे तो हलवून हलवूनच आता बारीक होणार. हो, आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे. हे बघाई, आता हा पालक कसा छान मिळून आलाय आणि आधी पूर्ण कढईवर होता तो आता एकदम खालती गेलेला आहे. आता आपण ह्याच्यावर गॅस बारीक करून परत ताट ठेवून हा शिजायला ठेवून द्यायचा आहे जोपर्यंत त्याचा कच्चा स्वाद जात नाही. अगं पण हे कच्चं नाहीये, हे शिजलंय, हे कसं आपण ओळखायचं? त्यासाठी एक 3 ते 4 मिनिटं आपण ताट ठेवून ते व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. त्याच्यानंतर एक छान वास दरवळायला लागेल, म्हणजे तुम्हाला कळेल की आता ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. आणि जोपर्यंत हे होतंय तोपर्यंत आपल्याला पनीरची पेस्ट करून घ्यायची आहे. ओ, पनीरची पेस्ट? हो, ती मी आता तुला दाखवते. आता आपण हे पनीरचे जे तुकडे केले होते त्याच्यामध्येच थोडंसं असं कोमट पाणी टाकायचंय. जास्त गरम नाही, कोमटसर पाणी टाकायचंय. मिक्सरला काय होणार नाही ना? नाही, म्हणून एकदम कोमट पाणी टाकायचंय म्हणजे पेस्ट छान मिळून येईल आणि वाटली जाईल.
मी पाणी किती घेतलंयस? आणि मी पाववाटीच्या नुसार घेतलेलं आहे. अच्छा. पाववाटी पाणी थोडं थोडं करत घालायचं आहे, म्हणजे एक पेस्ट सारखी कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे. हे बघा व्ह्युअर्स, ही अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. तर आता 5 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे हे कन्फर्म झालेलं आहे. आता तुला एकदम लगेचच पालकाचा वास येईल. आला का? हो. आता याच्यामध्ये आपल्याला हे पनीरची प्युरी मस्तपैकी अशी टाकायची आहे. ही टाकताना हे लक्ष द्यायचं आहे की गॅस स्लोच असला पाहिजे, कारण हा एक दुधाचाच पदार्थ आहे. आता हे एकदम हळूहळू करून आपल्याला हलवून घ्यायचंय, म्हणजे त्याचा छान रंग बाहेर येईल आणि पनीरचा पांढरा रंग नाहीसा होईल. मस्त. आता याच्यात थोडंसं कोमट पाणी टाकून आपण हा मिक्सर व्यवस्थित निपटून घेऊया. अगं मोहर, पाणी जास्त झालंय का? केवढं पातळ वाटतंय. अगं नाही गाई, ह्याच्यामध्ये पनीर असल्यामुळे ना ते ताट ठेवलं ना अजून 3-4 मिनिटं की पूर्णपणे घट्ट होणार आहे. तर तुला असं वाटेल की आपण अजून पाणी टाकायचंय का? ओ, असं होतं? हो. आता आपण हे छानपैकी हलवलेलं आहे. ह्याच्यावर ताट ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी आणि एक छान वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे पनीरचा रंग व्यवस्थित बदलेल. अगं मोहर, तू ही कसुरी मेथी आणि मीठ नाही टाकलंस. अगं हा दुधाचा पदार्थ आहे, त्यामुळे मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आणि कसुरी मेथी सगळ्यात शेवटी यासाठी टाकायची, म्हणजे तिचा फ्लेवर एकदम इंटॅक्ट राहील. ठीक आहे, तर आता घाई करू नकोस, हे शिजू दे, मग मी तुला दाखवते की ते कधी टाकायचंय. 5 मिनिटं झाली आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये ही कसुरी मेथी जी 1 चमचा आहे ती अशी भुरभरून टाकूयात आणि सोबतच चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. काही लोकांना पालकाची चव थोडीशी कडू लागू शकते, म्हणून ह्याच्यामध्ये आपण एक अर्ध लिंबू पिळणार आहोत, म्हणजे पालकाचा थोडा कडूपणा कमी होईल आणि फ्लेवर अजून एनहॅन्स होतील. आता हे छान हलवून घ्यायचंय आणि ह्याच्यावर ताट ठेवून एक परत 5 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची, म्हणजे टोटल 10 मिनिटं. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूयात हे झालंय का. वा, तर आता हे मस्तपैकी झालेलं आहे. ह्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे. बघ, तुला दिसतंय का? हो. चल चल चल, मला खायला दे. मला केवढं आवडलंय हे. काय छान वास येतोय याचा. आता खूप भूक लागलेली आहे. हो गाई, तुला देणार आहे. तू मस्त तिथे जाऊन बस, मी तुझं मस्त प्लेटिंग करून आणते. लवकर आण. हा घे आई, मस्त गरमागरम उलटा पालक पनीर. आता मला टेस्ट करून सांग कसा झालाय ते. दिसायला तर छान दिसतंय. मी तुम्हाला टेस्ट करून अगदी खरा खरा रिपोर्ट देते. नुसती भाजी खाऊनच सांगते. वा, एकदम बढिया, सॉलिड. म्हणजे ना हॉटेलमध्ये एक अशी मस्त पंजाबी पनीरची ग्रेव्ही किंवा डिश अशी मिळते ना, ती तसंच लागतंय आणि पूर्ण घरगुती. लिंबाचा खट्टेपणा आलेला आहे, पण आंबट्ट असं झालेलं नाही आहे. तिखट पण छान आहे, मीठ व्यवस्थित पुरलेलं आहे, क्रीमी पण आहे आणि पालकाचा अंश तर लागतोच आहे. मी हे आता पोळीशी खाती आहे, पण तुम्हाला सांगते हे भाताशी पण अफलातून लागणार आहे. हे बनवायचं आणि मस्त भात बनवायचा बासमती तांदळाचा तर सुपर लागेल. पण आमच्या इंद्राणीचा पण काही वाईट नाही लागणार. इंद्राणी तांदूळ सगळं पीत असतो ना, जकासच लागेल. आई कसं झालंय? सुंदर. हे बघ, हा एक घास आहे ना, हा तुला पण खाऊन बघायचा आहे. अगं मला नको आहे, तूच खा. नाटक करू नकोस. लहानपणी हा घास काऊचा, हा घास चिवचा असं करून तुला भरवलेलं आहे. तेव्हा आता हा एक घास खाल्लास म्हणून काही बिघडणार नाही. सुंदर केलंयस ना. व्हेरी गुड. शोभतेस माझी मुलगी.